मित्रांनो, आता सध्या तुम्हाला माहीत असेल की उन्हाळा प्रचंड आहे, खूप ऊन लागतंय आणि तुम्ही थंबनेल बघितलं असेल तर सुनील मोरे मित्रांनो हे काय म्हणलेले आहेत ती पण संपूर्ण क्लिप आहे ना ती आपण देणार आहे मित्रांनो. ती नक्कीच बघा, नक्की काय काय म्हणलेले आहेत ती नक्की मित्रांनो. आणि खूप ती खरंच म्हणल्यात ना ते अतिशय बरोबर आहे बरं का. कारण की आता तुम्हाला बघितलं असेल खूप मित्रांनो नंदी आपल्याला सोडून गेलेले आहेत आणि खूप ऊन लागतंय. आपणच थोडं 5 मिनटं तर उन्हात थांबलो तर आपल्याला तुम्हाला माहिती आहे कसं होतं ती, तरी आपण तर टोपी घालतो. पण मोका जनावर आहे ती, त्याला काय कळत नाही तुम्हाला माहितीच. आणि 10 कट तर सोड्या आपण गेलो खाली तर खूप मित्रांनो टाईम लागतो आणि उन्हात नंदीला थांबायला लागतं आणि ऊन प्रचंड आहे त्यामुळं नंदीला काही पण होऊ शकतं तुम्हाला माहिती आहे. आणि त्याच्यामुळं हे निर्णय अतिशय सुंदर आहे. पण पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे गट 10 खाली जायचं, पण आता 5-5 गट खाली जातात म्हणजे आता जाणार आहेत मित्रांनो. पण नक्कीच आता आणि मित्रांनो आहे ना काय काय सुनील मोरे सरकार ही म्हणल्यात ही आजच्या व्हिडिओमध्ये आहे. तुम्ही नक्कीच अवश्य व्हिडिओ आहे आपण देतो मित्रांनो. आणि काय म्हणल्यात ते नक्कीच बघा, कारण की आता सध्या खूप ऊन आहे आणि ऊनच तुम्हाला माहिती आहे आपल्याला काय होतं आहे ती त्याच्यामुळे. तर नक्कीच सुनील मोरे सरकार मित्रांनो काय म्हणल्यात ती नक्कीच बघा, तुम्हाला कळेल. आणि आजचा व्हिडिओ त्यासाठीच आपण खास बनवला आहे मित्रांनो खरंच. तर ती नक्कीच बघा व्हिडिओ. सुद्धा आपण जाहीर केलेलं आहे उन्हाळा चालू आहे, यात्रेची मैदान आहेत. आपल्याला ऊन लागल्यानंतर आपण डोक्यावरती टावेल घेताय, टोपी घेताय. मुख्या बैलाला या ठिकाणी खाली 10 गट सोडल्यानंतर बऱ्याच वेळा बैल उन्हात राहतोय आणि बैलांना त्रास होतोय, त्यामुळे आपण 5-5च गट खाली सोडणार आहे. परंतु 5 गट खाली सोडत असताना फक्त आपल्याला 5च मिनिटाचा अवधी दिला जाणार आहे. परत जर कोणी लांबड लावली आणि खाली जर गाडी एक वळली तर एकच गाडी सोडली जाणार आहे. पहिला नियम आपल्याला लक्षात घ्या. दुसरा नियम, या ठिकाणी या मैदानात आलेले हॉटेल व्यावसायिक किंवा थंड पेयवाले, आपण जर स्ट्रिंगची बाटली विकायला ठेवली असेल तर ताबडतोब आपण टेम्पोत ठेवा. जर विकताना घावला तर परत पुढल्या मैदानात आपल्याला आपला व्यवसाय उभा करता येणार नाही. आणि आवर्जून तरुण वर्ग स्ट्रिंगच्या बाटलीपासून थोडंसं लांब राहा उन्हाळा संपस्तवर. कारण बऱ्याच जणांचे जीव घेतलेत, कारण त्याच्यावरती या ठिकाणी मर्यादा घातलेली आहे, किती प्यावं हे त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. परंतु माणूस झिंकटायला लागलाय, त्यामुळं माणूस काय ऐकणं झालाय, एकच्या ठिकाणी 3-3 बाटल्या प्यायला लागलाय. नाहक घरच्यांना त्रास व्हायला लागलाय. रोज प्रत्येक गावात एक तरी बळी जायला लागलाय. त्यामुळं आपण ही समजून घ्या. कोण पेत असेल तर त्याला सांगा पिऊ नका बाबा, इथं उसाचा रस शेजार आहे, चांगलं 4-5 ग्लास पी. तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल नक्की सुनील मोरे सरकार काय म्हणाल्यात. आणि ती पण मित्रांनो खरंच आहे, कारण की आता सध्या खूप म्हणजे ऊन आहे आणि उन्हाचं बैलांना पण त्रास होतो आणि जेणेकरून त्रास बैलांना होऊ नये त्याच्यामुळं ही मित्रांनो आहे ना त्या सुनील मोरे सांगितलंय. आणि 5-5 गट खाली जाणार आहेत. पहिल्यासाठी अगोदर 10 जायचे तुम्हाला माहिती आहे. पण आजचा व्हिडिओ मित्रांनो त्यासाठी होता, नक्की तुम्ही ऐकलं असेल सुनील मोरे सरकार काय म्हणाले. आणि आजचा व्हिडिओ खास त्यासाठी होता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका, कारण की अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो. आणि नक्कीच आता सध्या तुम्हाला माहिती आहे खूप नंदी आपल्याला मित्रांनो आपल्यापासून सोडून गेलेले आहेत, आपल्या लांब सोडून गेलेले आहेत. तर कारण हेसाठीच आहे, ऊन खूप ऊन लागते तुम्हाला माहिती आहे. काय काय मित्रांनो नंदींना अटॅक आलेला खूप म्हणजे उन्हाचाच. आपल्या रायफलचे मालकनी पण काय सांगितलं तुम्हाला माहिती असेल, तुम्ही बघितली असेल ती मुलाखत. ती ऊन इतकं प्रचंड वाढलंय ते नंदींना काय सण पण होत नाही, कारण की इतकं ऊन आहे. आणि आपणच 5 मिनटं उन्हात थांबलो तर आपल्यात मित्रांनो चक्कर आल्यासारखं होतं आणि खूप ऊन लागतंय. तर ती मुख्य जनावर आहेत, त्यांना तर काय त्यांना काय बोलता येत नाही, पण त्यांना खूप ऊन लागतं. धाबा काय काय टाकतं तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळं ही निर्णय अतिशय सुंदर आहे बरं का. आणि आजचा व्हिडिओ होता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा मात्र विसरू नका, कारण की अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो. तर चला, जय महाराष्ट्र, जय शिवराय.